Hey, you all beautiful ladies and gentlemen. This is the new day, new start, and the day starts with all you lovely and beautiful people. आणि आज आम्ही आता दिवसाची सुरुवात झाली आहे आणि बचना इज लुकिंग ब्युटिफुल ॲज ऑलवेज. Hey beautiful, hey gorgeous. Thank you, thank you. हे बचना, तू हसतेस तर एकदमच जास्त अजूनच ब्युटिफुल दिसते. म्हणजे मी फिदा होतो तुझ्यावरती जेव्हा पण तुला हसताना बघतो. सो कीप स्माइलिंग, स्टे हॅपी. तर आता आम्ही पोचलो आहोत आमच्या डेस्टिनीला. मी नेहमीच असं मायसाला एंगेज ठेवण्यासाठी तिला काही ना काहीतरी देत असते आणि आता आम्ही लास्ट टाईम गेलो होतो तिथून मी हे आणलं आहे आणि हे खूप छान आहे. तुमच्या मुलांना तुम्ही रिअली एंगेज ठेवू शकता, त्यांना बोर होत नाही आणि ते आपल्यालाही त्रास देत नाही. बाबा सिरियसली आमची मुलं ना आम्हाला बिलकुल त्रास देत नाहीत. लहानपणापासून चुपचाप राहतात. जिथे त्यांना माहिती आहे की खर्च करायचा नाही तिथे खर्च करत नाहीत. तर ते त्यांना आम्ही लहानपणापासूनच वळण लावलेलं आहे, तसं त्यांचं अपब्रिंगिंग झालेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना हे असे फालतू चोचले करण्याची काहीच गरज नाही आहे. ते राहतात, गपचूप बसतात. त्यांना थोडी ॲडजस्टमेंट शिकली पाहिजे. नाहीतर प्रत्येक वेळेला मला बोर होतं आहे, मग मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे, असं क्रँकी अपब्रिंगिंग आम्हाला त्यांना द्यायचं नाही, जे आम्ही दिलेलं नाही. उगाचच काहीतरी फालतू गोष्टी दाखवू नकोस आणि दाखवल्यास तर त्या कोणाला रेकमेंड करू नकोस. ठीक आहे. प्रत्येकाचं अपब्रिंगिंग देण्याची पद्धत वेगवेगळी असते. आम्हाला जे वाटतं योग्य वाटतं ते आम्ही करू. कारण कसं असतं ना, जर आपण तशी सवय लावली त्यांना तर मग ते तसेच होतात. मग त्यांना कुठेही गेलं तरी मग काही ना काहीतरी लागतं. मग तुम्हाला सतत तो पण विचार एक ॲडिशनल तुम्हाला करावा लागतो की त्यांना एंगेज कसं करून ठेवायचं. आणि स्पेशली आपण जेव्हा फिरायला जातो एखाद्या ठिकाणी तेव्हा आपण मुळातच हा विचार करतो की जिथे मुलांनाही म्हणजे त्या वयानुसार आपण ट्रिप्स प्लॅन करतो की लहान असतील तेव्हा त्यांच्या अकॉर्डिंगली त्यांना छान वाटेल, त्यांना मजा येईल, त्यांना पाहण्यासारखी काही अट्रॅक्शन्स असतील अशा ठिकाणी आपण घेऊन जातो. आता ह्या ट्रिपमध्ये, ह्या पूर्ण ट्रिपमध्ये कुठे काय होतं, अशी कुठची जागा होती की जिथे तिला फन ॲक्टिव्हिटी होती किंवा तिला मजा आली, तिच्यासाठी एक्सक्लुझिव्हली तुम्ही प्लॅन केलं होतं? बघा तेव्हा कपल टाईम आणि व्ह्यू आणि बस काहीतरी रोमॅन्टिक डिनर्स, काय घंटाची आयटनरी बनवली होती. कसली आयटनरी? बघा तेव्हा इथे बुकिंग नाही, तिथे बुकिंग नाही, इथे हे नाही मिळत आहे, मग आम्ही इथे गेलो, मग हवं तेव्हा आपल्या मनासारखं होत नाही, असे काहीतरी फालतू टायटल द्यायचे. फालतू लोकांची फालतू ट्रिप. कसली ट्रिप? आणि तुम्ही काय लोकांसाठी अरेंज करणार आहात? सिरियसली म्हणजे मला ना आता लोकांची दया येते जे ह्यांच्याबरोबर जाणार आहेत. ॲडव्हान्समध्येच मला दया येऊ लागले आहे. तुमचे पूर्ण पैसे वेस्ट जाणार आहेत आणि एकदम ब्लंडर असणार आहे जे पण आहे. नाहीतर मग ह्यांच्याबरोबर जाणारे लोक पण ह्यांच्यासारखेच असतील. त्यांना काही पैशाची कदर नसेल आयुष्यात, स्वतः मेहनतीने कमवलेला नसेल, तर त्याच्यामुळे कुठेतरी उधळायचा तर ह्यांच्यावर उधळूया, काय फरक पडतो आहे, अशा मेंटॅलिटीचे लोकच ह्यांच्याबरोबर जातील. नाहीतर शहाणे असतील तर अजिबात जाणार नाहीत. ही काय ट्रिप होती? इतकं आम्हाला सांगितलं की आम्ही असं आयटनरी 2-2 वाजेपर्यंत, अचानक मला हे सुचलं, अचानक सुचेनासं झालं, असं बकवास. म्हणजे इतके काय टायटल देते, हॉरिबल हॉरिबल. म्हणजे अक्षरशः ना हिला स्पॅम रिपोर्ट केला पाहिजे की इतकं मिसलिडिंग टायटल्स असतात. कधी सुधरू शकत नाही बाई, काहीही लिहित असते. आणि ठीक आहे, जर तुम्ही 31ला वगैरे कुठेतरी गेलात आणि ऑब्व्हियसली तिथे काय मुलांना करण्यासारखं वगैरे, तेव्हा आपण एवढं लक्षात घेत नाही. मग ती आपली एकाच दिवसाची ट्रिप असते, शॉर्ट ट्रिप असते, सो दॅट पटकन आपण गेलो आणि आलो आणि मुलं पण जास्त बोर नाही होणार. पण नाही, ह्यांना लाँग ट्रिप्स करायच्या आहेत, एकाच जागी परत जायचं आहे. आणि डेफिनेटली मी नाही म्हणत आहे की ठीक आहे तुम्ही एकच ठिकाण व्यवस्थित एक्सप्लोअर करा. जर तुम्ही पूर्ण राजस्थान म्हणजे एखादं रिजन कम्प्लिटली एक्सप्लोअर नाही करू शकत आहेत ॲट अ टाईम, तुम्हाला तेवढं फास्ट नाही करायचं आहे किंवा तेवढं ड्युरेशन, तेवढा टाईम नाही द्यायचा आहे, तर बाबा ठीक आहे, तुम्ही एका ठिकाणी एकदा या आणि एकदाच येऊन व्यवस्थित एक्सप्लोअर करा ना. ते पण तुमच्या ज्याने होत नाही आहे. म्हणजे काय लॉजिक काय आहे तुमचं?
एका दिवशी फक्त एखादंच कुठचं तरी थातूरमातूर ठिकाण बघायचं, ते पण बघितलं तर बघितलं, नाहीतर बस काळी एकदम हेवी ब्रेकफास्ट उडवायचा, एकदम पोट भरून खायचं, नंतर मग कुठेतरी बाहेर एखादे चक्कर मारायची आणि नंतर मग परत कुठल्या तरी रेस्टॉरंटला येऊन बसायचं, मग तिथे दाबून खायचं, चापून खायचं, ॲम्बियन्स करत, आणि मग हाय टीला परत कुठलं तरी आम्ही इथे सनसेट शोधून आले. मला वाटतं हिने फक्त सनसेटचीच आयटिनरी बनवली होती की सनसेटला आम्ही ह्या फर्स्ट डेच्या सनसेटला इथे जाणार, सेकंड डेच्या सनसेटला इथे जाणार असं. आणि ते सुद्धा हिने काही प्री बुक वगैरे केलं नव्हतं, फक्त असं डिसाईड केलं होतं, फक्त असं ठरवलं होतं की ह्या दिवशी आम्ही इथे जाणार. जसं काही हिच्यासाठी तिथे रेड कार्पेटच घालणार आहे बाबा, या तुमचीच वाट बघत होतो, आमचं तर रोसाडच पडलं आहे, रिकामच आहे आणि कोण येत नव्हतं, तर तुम्ही या. बरंच झालं तुला कुठेच बुकिंग नाही मिळालं. बकवास कुठची काय बडबडत असते. आणि इतके दिवस काय म्हणजे हिने काय बोलावं, म्हणजे काय केलं हिने, हां म्हणजे शब्द माझ्या तोंडात घुसवू नकोस ग बाई, नको घुसवूस. काय केलंस काय तू? एवढी आयटनरी बनवली, कसली आयटनरी बनवलीस तू? खादाडीची हां आणि पादाडीची. सिरियसली ना मंडळी, काय म्हणजे असले बॉम्ब फुटत असतील ना इतकं खाऊन बाप रे. आणि ते कपडे तर इतके सफोकेटिंग घालायची बापरे. आपल्या अंगाच्या साईजचे, आपल्या आकाराचे कपडे घेत जा गं बाई डोरेमॉन. हां टचून घालते. ह्या वेळेला तर ते नशिबाने स्कर्टच फाटला, तर नशीब तुझं. नाहीतर मला तर असं वाटत होतं नंतर जेवायला बसली तिथे जाऊन डानकन, आणि अशी वाटत होती एकदम ते पाण्यात डुंबलेल्या कोणासारखी, कळलं ना तुम्हाला? हां तशी एकदम, की असं वाटत होतं की ते टॉप पण असं अंगाला असं अंग फाडून आता त्याच्यातनं बाहेर निघेल असं. घुसमटत नाही का गं? घुसमटत नाही ते अंग, शरीर म्हणत असेल की बाबा मला थोडं सांस लेने दो, घुट रहा है मेरा, घुट रहा है जी, घुट रहा है तुम्हारे ये बिना डाइट के चरते जाने की आदत से, और तुम्हारा ये ऑब्सेशन है कि तुम्हें इतना खुद को दिखाना है कि मैं कितनी ब्यूटीफुल हूँ और मैं कितनी फिट हूँ और मैं कितने मीडियम साइज में आ रही हूँ, इसलिए मुझ पर अत्याचार मत करो. लिटरली म्हणजे त्याचा घसा, शरीराचा घसा आणि काय काय सुकलं असेल आणि काय बाबा आवळलं, त्याला आवळलं, चिवळलं, पिवळलं. पर्यंत आपण फक्त बोलत होतो, आपल्याला असं वाटत होतं की ही फक्त असं बोलते, पण ही लिहिते पण अशीच. बाप रे, मला तर बिलीवच नाही होत. हे कुठल्या शाळेत होते ना, यांचं इंग्लिश धड ना यांचं मराठी धड, आणि कसे हे पास झाले. म्हणजे लिटरली मला या गोष्टीवर पूर्ण विश्वास आहे. ही धक्का मारून 12वी पास झाली असेल, त्याच्या पुढे हिने शिक्षणच घेतलेलं नाही. दोघंही असं मी किती ट्राय केलं मंडळी दोघी टाईप करण्याचं, पण मी GHला पण तुम्ही मराठीमध्ये कन्वर्ट करता, जे डिक्शनरी असतं इंग्लिश टू मराठी, त्याच्यामध्ये पण ते GH टाकल्यावर घच येतं. कितीही ट्राय केलं तरी तो ग ला ह असा शब्द येतच. एकतर ग आणि ह वेगवेगळं येतं, दोघंही असं येतं, नाहीतर मग ते प्रॉपर घ येतो, घरातला. ही काय शिकवणार त्या मुलीला? कठीण आहे बाबा, कठीण आहे बाबा. मला तर पूर्ण खात्री आहे की बाबा तिला ट्युशनला वगैरे घातलं तर ठीक आहे, नाहीतर ह्या बाईच्या हातामध्ये वाया जाणार पोरगी. आणि तसं पण मला असं वाटतं की काय माहिती ह्यांच्याकडे शिक्षणाला काय महत्त्व आहे की नाही आहे, की हेच नाटकीबाजी करायची असंच, जे म्हणजे काय ना काहीतरी सेटिंग असतंच. तर थोडंफार शिकलं ठीक आहे पोटापुरतं, बाकी नौटंकी शिकेलच आईकडनं. अगेन डिस्क्लेमर की मी इथे कोणाच्याही मुलांना बोलत नाही आहे, मी त्यांच्या आईवडिलांना बोलते. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की जर हे स्वतःच असे आहे तर हे यांच्या मुलांना काय शिकवणार. जसं मावसाड आहे, मावसाड बाबा झेडपीच्या शाळेतच शिकलेली आहे, त्या मुलाला ट्युशनला घातलं आहे मराठी मीडियमला टाकूनसुद्धा. तशीही ही खूप मोठ्या हुशार आहे, आपल्याला दाखवते की मी असं घेते तसं घेते ॲक्टिव्हिटी, आणि मी तिचा रोजच्या रोज अभ्यास घेते वगैरे. काय अभ्यास घेते, किती तू बरोबर शिकवते नाही शिकवते ते कोणी बघितलं आहे, काय शिकते ते बरोबर शिकते की नाही. एनिवेज दॅट्स द डिफरंट टॉपिक ऑल टुगेदर. पण हेच मला मेन्शन करायचं होतं की टायटल, आणि कोणी ह्यांना सांगत पण नाही की बाबा हे असं नाही असं लिहितात, हे कुठला शब्द आहे हा. ह्याला तर तुम्ही नाही म्हणू शकत ना बोलीभाषा. जे सो कॉल्ड बोलीभाषावाले लोक आहेत हे कुठे आहेत आता? हां बोला ना. हे दोघी असं लिहिणं, सगळे, ही काय बोलीभाषा आहे का? ही कुठली भाषा आहे? आता मला त्या जागेचं नाव नाही खराब करायचं म्हणून,
नाही तर बोलली असती. ही काय आता काय तिथला आता वेगळं प्रदेशाची भाषा काढली का तुम्ही शोधून, की कुठली शापूरची भाषा आहे? फॉर दॅट मॅटर हा फनीसुद्धा. त्याचं पण काय आहे म्हणजे दोघांना आणि सगळ्यांना, ही कुठची भाषा आहे? ह्यांना त्यांना, ही पण बोली भाषा आहे का? आणि डेस्टिनी, डेस्टिनेशनला डेस्टिनी, हिला बाबा तो वर्ड आठवत नव्हता ज्याला आपण व्ह्यूइंग डेक म्हणतो, की इथून वरून सगळं दिसतं. काय म्हणतात त्याला, काय म्हणतात? फनीला विचारते, त्याला काय माहिती असणार? त्याला डेस्टिनेशनला डेस्टिनी म्हणणारा माणूस, त्याला व्ह्यूइंग डेक ही एवढी मोठी टर्म येणार आहे का? अरे कोण आहे ना, म्हणजे सारख्याला भेटला वारका. ह्यापेक्षा एक फनी टर्म मी सकाळीच पाहिली होती, उघड्याला भेटला नागडा आणि आता थंडीत कुडकुडा. तशी झाली आहे यांची गत. कोण कोणाला विचारते. आणि हो येस, लास्ट टाईम मला कोणीतरी कमेंट केलेली की तो गणपती बाप्पा, त्याचा भाऊ, ते लोक तिथेच असतात. तर हो, तो वश तिथेच असतो. कारण ज्या दिवशी ते लोक त्या दादा वहिनींची ॲनिव्हर्सरी पार्टी वसूल करायला गेलेले ना, एक तर सोडत नाही. आत्ता मला कळलं की ही कशाला त्या दिवशी गेली, एकदम केक कटिंग वगैरे. कारण का हे नेक्स्ट कंटेंट हिचं ड्यू होतं. म्हणजे एखादा असं काहीतरी तिथे जाऊन आठवण आहे आपल्याला असं दाखवून तिकडे जाऊन केक कटिंग वगैरे करायचं आणि त्याच्या बदल्यात एक चांगली पार्टी घ्यायची, त्याच्यावर कंटेंट छापायचा आणि मग त्या कंटेंटवर फुल ऑन आपली मस्त मजा करून घ्यायची, मस्त वसूल करायचं त्या केकच्या 4 पट पैसे. म्हणजे हे बरं आहे ना. तेच आहे ना की हिची ती स्टाईलच आहे की एखादी 4 आण्याची गोष्ट द्यायची आणि त्याच्यावर 12 आण्याचं वसुली करायची. म्हणजे दुप्पट वसुली ना. खायचं ते खायचं, त्यांच्याकडनं पार्टी घेतली, हां मस्त खाऊन घेतलं हिने, आणि प्लस व्ह्यूज पण मिळाले आणि कंटेंट पण मिळालं, आयतं चालून आलं. तर त्या दिवशी ह्यांच्याबरोबर तोही होता आणि तो ह्यांच्याबरोबर फुकट असतो, कॉम्प्लिमेंटरी येतो, ह्यांच्याबरोबर शूट करत असतो. कारण का एका फ्रेममध्ये तुम्ही बघाल तर हे सर्वजण होते. तर ऑब्व्हियसली वेटर्स वगैरे किंवा तिकडचे जे लोक असतात, स्टाफ असतो, ते एवढं काही शूट करत बसणार नाहीत. तर डेफिनेटली तो तिथे होता. आणि एका पॉईंटला ते जेव्हा जिन्यावरनं खाली उतरत होते तेव्हा पण सगळे एका लाईनमध्ये होते आणि बचना बोलली फक्त दादा मिसिंग होते आणि दादा होते वॉशरूममध्ये. हे बचना बोलली दादा टॉयलेटला गेले, दादांनी एवढं खाल्लं, इथे खाल्लं आणि तिथे काढायला लगेच गेले होते. सो त्यावेळेला ते सर्व शूटिंग तो वशच करत होता. आणि इतकं त्या मुलीला पण ट्रेन केलं आहे की बोलायचं नाही किंवा असं त्याच्याशी तो तिथे आहे असं जाणवू द्यायचं नाही. तर हा खोटेपणा तुम्ही शिकवत आहात मुलींना इतकं. म्हणजे त्यांना अगदी तुम्ही म्हणाल की नाही ह्याच्यात खोटं काय आहे, ह्याच्यात आम्ही काय त्यांना असं सांगितलं नाही, ह्याच्यामध्ये काय खोटेपणा आहे. पण हा खोटेपणाच आहे ना. म्हणजे त्यांना सांगणं, त्यांना एवढं अलर्ट करणं आणि प्लीज असं करू नको, तसं करू नको, दादा तिथे आहे वगैरे. तर त्यांना कसं काय राहणार आहे ना. मला असं राहून राहून वाटतं की ह्यांच्या मुलांवर काय संस्कार होत असतील. म्हणजे पैसा हे सगळं काही आहे. तू कितीही म्हणाली की हे सगळं काही नाही आहे, आपली फॅमिली, आपलं असं असलं पाहिजे, तसं असलं पाहिजे, एवढे 10-10 मिनटाचे प्रवचन दिले ना, तरी पण प्रॅक्टिस व्हॉट यू प्रीच. ठीक आहे. दुसऱ्यांचा असा पैसा देऊन किंवा त्यांना खायला प्यायला घालून त्यांचा उपयोग करून घेणं आणि मुलांना खोटं वागायला शिकवणं हे किती योग्य आहे. त्यांना काय दाखवण्याचा प्रयत्न करतेस तू. पैशाने काहीही आणि कोणालाही विकत घेता येतं, हेच तुमचं आहे ना मोटो. आणि इतकी कुचकी आहे नेक्स्ट लेवल कुचकी की हिचं डेस्टिनेशन एका ताईंनी ओळखलं होतं. म्हणजे ही जेव्हा एअरपोर्टला पोचली तर आपण जिथे राहतो तर त्या जागेचा एअरपोर्ट आपण पटकन ओळखतो. आता पटकन मला कोणीतरी मुंबई एअरपोर्ट दाखवलं किंवा दुबई एअरपोर्ट दिसलं मला तर आपण पटकन असं ओळखतो ना. मूवीमध्ये वगैरे दुबई एअरपोर्ट दिसतं किंवा मुंबई एअरपोर्ट, हे मुंबईचं एअरपोर्टचं शूट आहे, हे दुबईचं शूट आहे. तसं त्या बाईने ओळखलं. तर या बाईने चक्क तिची कमेंट डिलीट केली. म्हणजे हे काय प्रकारचं ऑब्सेशन आहे आणि किती फालतूगिरी आहे, किती चीप लेवलची हरकत आहे की तुमचं डेस्टिनेशन रिव्हील केलं म्हणून तुम्ही ते हे डिलीट करून टाकले. आणि तू शाणे त्या बबीचं, म्हणजे तो पण त्याच लायकीचा आहे म्हणा,
पण तरी पण तू त्याचं किती वेळेला भांडाफोड केलं आहेस, तो कुठलं गोष्ट करायच्या आधीच त्याचं रिव्हील करून टाकलं आहे, बीट कार परचेस किंवा त्याच्या मुलीचं जावळ किंवा वॉटेवर कुठलं काही असेल, त्याचं एक्सक्लुझिव्ह कंटेंट असेल तर ते तू आधीच ते सरप्राईज फोडलेलं आहेस. तर तुझ्याबरोबर लोक करतात तर तुला एवढं का तुझं जळते ग? हां शाणी, आणि तिथे पोचलीच होतीस ना, एनिवेज तू दाखवणारच होती, मग त्यांनी कमेंट केली तर काय फरक पडत होता? किती तो कुचकेपणा, नुसतं बोलायचं फक्त एक आहे, नुसतं प्रवचन द्यायला तेच घिसीपिटी रेकॉर्ड, पण अगदी कुत्सित मनोवृत्ती ग, अगदी कुत्सित मनोवृत्ती. आणि हो, मायशाला खूप शिकवते आणि काय काय तिच्या ॲक्टिव्हिटी ह्या त्या गोष्टींवरनं एक गोष्ट सांगायची होती, ती राहून गेली. ते म्हणजे म्हणे की ह्याला वॉच नाही क्लॉक म्हणतात, हे क्लॉक आहे. ओ रिअली? जेव्हा तुम्ही ते नवीन क्लॉक आणलं होतं आणि फनी म्हणाला होता वॉच, आणि तेव्हा मी सांगितलं होतं की त्याला वॉच नाही क्लॉक म्हणतात डॉक्टर साहेब. तर आता ही शहाणी शिकवणार की याला क्लॉक म्हणतात वगैरे. स्वतःची म्हणजे लाज पण नाही वाटत ना, किती ते निर्लज्जासारखं वागायचं, जसं काय खूप मोठे स्वतःच हुशार आहात आणि आपल्या लहान लहान मुलांना एकदम ॲटिट्यूडमध्ये सांगायचं की बाबा स्वतःला सगळं काही माहिती आहे, आपले आईवडील किती हुशार आहेत. बट सूनर ऑर लेटर त्यांना या गोष्टीची जाणीव होईल की ॲक्च्युअलमध्ये काय आहे, व्हॉट इज द रियालिटी, आणि काय फार फरक नाही पडणार त्यांना, ते पण तसेच होणार आहेत. सो हे जनरेशनच ह्यांची अशीच चालत राहणार आहे. असंच इसकी टोपी उसके सर, फेकाफेकी करायची, मोठेपणा करायचा, बस ह्याच्यातच त्यांचा जन्म जाणार आहे. किती ते लोकांना ना, म्हणजे लिटरली हे लोक डिप्रेशन नाही म्हणता येणार, बट सेल्फ डाऊट आणतील आणि स्वतःच्या कॅपेबिलिटीवरचा लोकांना विश्वास उडेल. स्वतःच्या पार्टनरवर आपल्याला असं वाटायला लागेल की आपण काहीतरी कमी आहोत, आपला पार्टनर आपल्याला चांगलं आयुष्य देत नाही आहे. ही फिलिंग हे लोक आणू शकतात. ह्या लोकांचं जे आजकाल चाललं आहे, जे आता होणार आहे अजून पुढे, हे सगळं बघून मला खूप असं म्हणजे मला पर्सनली नाही पण इतरांसाठी मला हे फीलिंग येत आहे की ऑब्व्हियसली लोकांना कुठे ना कुठेतरी ही फीलिंग येतच असणार. कारण काल पण लाईव्हमध्ये अशा काही कॉमेंट्स होत्या ज्यातून हे स्पष्ट होतं की हे लोकांना कुठेतरी तो न्यूनगंड आणून देत आहेत. त्यांना ते फीलिंग देत आहेत की तुम्ही कमी आहात किंवा तुमचा नवरा तुमच्यावर तेवढं प्रेम करत नाही आहे किंवा तुम्ही कुठेतरी कमी पडत आहात, तुमचे एफर्ट्स कमी पडत आहेत की तुम्ही आमच्यासारखं लाईफ लीड करू शकत नाही आहात. आणि हे तुम्हाला फेक लाईफ दाखवून तुमचा कॉन्फिडन्स कुठेतरी लो करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे डेफिनेटली इट इज नॉट अबाउट स्प्रेडिंग पॉझिटिव्हिटी, इट इज टोटली नेगेटिव्ह अँड दे आर गिविंग अल्टिमेट नेगेटिव्ह वाईब्स ऑल टुगेदर. अजिबातच हे रिअलिस्टिक नाही आहे, अजिबातच हे रियालिटीमध्ये आपल्यासारख्यांना पॉसिबल नाही आहे. असं नाही आहे की आपल्याकडे पैसा नाही आहे किंवा आपण नाही करू शकत, पण वेळ नाही आहे. जे लोक खरंच मेहनत करतात, जे लोक खरंच काम करतात, ज्यांना खरंच रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, ते लोक असं ह्या गोष्टी नाही करू शकत. आज उठलं आणि चालू पडलं, दर महिन्याला ट्रिप्सनं जाणं वगैरे. आता बघा फेब्रुवारीमध्ये यांची ट्रिप आहे, ते आता किती होणार आहे नाही होणार आहे ते वेळच सांगेल, पण लाईन्ड अप तर आहे. आणि त्याच्या आधी हिचं बड्डे आहे तर ती म्हणत होती की ओ फनी, यू आर सो काइंड अँड आय एम सो फॉर्च्युनेट, आणि माझा नवरा किती एक्सायटेड आहे, तो माझ्यापेक्षा जास्त एक्सायटेड असतो आणि त्याला खूपच जास्त एक्साइटमेंट असते, तर तो आतापासूनच डेस्टिनेशन चूज करत आहे माझ्यासाठी, माझ्या बड्डेसाठी. तर त्याने ऑलरेडी सगळं प्लॅन केलं आहे असं मला वाटत आहे, तर ते कळेलच. हो ना फनी, हो ना, आमच्यामध्ये ना फनी इज, त्याला असे सरप्राइजेस मला द्यायला खूप आवडतात आणि आय एम सो फॉर्च्युनेट टू हॅव हिम. अरे फक्त ह्या बहिणींनी ना लिटरली वेले नवरे, आणि एकीने तर वेलाच पकडला आहे आणि दुसऱ्याने
कामधंदा करतो पण बैल पकडले अक्षरशः, म्हणजे बैलाला पण लाज आणेल. बैल पण माझ्यावरती आता मला वाटतं फनीला बघून फनीला बैलाची उपमा दिली म्हणून बैल माझ्यावरती मानहानीचा दावा ठोकेल असं वाटायला लागलं आहे मला. म्हणजे काय लेवलचा माणूस आहे हा. डॉक्टर लोकांनी ह्याला ना बॅन केलं पाहिजे आणि कुठल्या म्हणजे प्रोफेशनला हा काळिमा फासतोय असं मला वाटतंय लिटरली. म्हणजे इतका वेळच वेळ 24 तास 48 तास व्हॉट्सो एव्हर इट इज. आता तिथून आला नाही तर लगेच हिच्याबरोबर फिरत होता, लगेच ब्रेकफास्ट करतोय फ्रेंड्सबरोबर ब्रेकफास्ट, नंतर ते एक कोलॅब होतं वाटतं तर तिथे भेटायला गेले, त्याच्यानंतर आणि कुठे सर्कसला गेले. हे सगळं करत आहे कंटिन्युअसली. इतका वेळ कसा असतो यार. प्लीज डॉक्टर्स वाईफ, रिअली युअर हजबंड हॅज सो मच टाईम. जे कोणी डॉक्टरचे वाईफ असतील किंवा ज्यांच्या घरात डॉक्टर्स असतील, मुलं असतील त्यांची डॉक्टर्स किंवा कोण नातेवाईक असतील, तुम्ही असे डॉक्टर बघितलेत का? मी तरी नाही बघितले बुवा, कधीच नाही. मला एकदम म्हणजे सरप्राईज आहे आणि एकदम शॉक आहे रादर की असं डॉक्टर्स असतात. आणि ही गोष्टी सांगते की जेव्हा मला कळलं की माझं लग्न एका डॉक्टरशी होणार आहे तेव्हा मी मनाची तयारी केली होती वगैरे. अगं बाई, कसली मनाची तयारी केली होती ही? हा असा डॉक्टर आहे? इतकं फिरायला इतका वेळ असणारा डॉक्टर? कसला डॉक्टर आहे हा? ना कसली हेल्थची काळजी ना काय, आणि काय हा लोकांना शी, म्हणजे इतकं विचित्र वाटतं मला हे. आणि कसं काय पॉसिबल आहे? तर मला फक्त इतकंच सांगायचं आहे की जे आपण जगतोय ना हीच रिअल लाईफ आहे. नॉर्मल माणसं असंच आयुष्य जगतात. हे ठग लाईफ लोकांचं आयुष्य आहे. हे जे दाखवत आहेत ते ह्यांच्याकडे परंपरागत ठग लाईफ चालू आहे. ह्यांच्या पिढ्यानपिढ्यांनी ठग लाईफ जगले आहेत आणि ठगवेगिरी केली आहे. त्याचे आता फ्रूट्स हे लोक उपभोगत आहेत, त्याची फळं हे लोक चाखत आहेत. बट इट इज नॉट ॲट ऑल पॉसिबल फॉर कॉमन पीपल लाईक अस. कितीही पैसा असला तरीही तुमच्याकडे जबाबदाऱ्या असतात, त्या पार पाडायच्या असतात. आपल्याला फ्युचरचा विचार असतो, आपल्याला लिमिटेशन्स असतात, म्हणजे बऱ्याच गोष्टीचे लिमिटेशन असतात. बजेट असतं प्रत्येक गोष्टीसाठी, फ्युचर प्लॅन्स असतात, त्यानंतर सुट्ट्यांचे लिमिटेशन्स असतात. असं आपण वाटेल त्या वेळेला नाही सुट्टी घेऊ शकत. आपल्याला आपल्या कलिग्सना पण अकॉमोडेट करून घ्यायचं असतं. त्यांच्या पण सुट्ट्या, त्यांचं पण वर्कलोड आपल्याला शेअर करायचं असतं त्यांच्याबरोबर. सो बऱ्याच गोष्टी असतात आणि म्हणूनच मला असं वाटतं की हे प्रॅक्टिकली आणि कुठल्याच बाजूने हे रिअल नाही आहे. हे खूप फेक आहे. हे फक्त आणि फक्त वेल्या लोकांची कामं आहेत. आणि तुम्ही बघितलं का ते सतत आपलं नेल्स दाखवायचं, सतत असं मुद्दामून असं काहीतरी खाजवायचं, गळ्याकडे खाजवत राहायचं आणि हात असे हातवारे करून बोलवायचं. हो ग बाई, माहिती आहे आम्हाला तू नेल्स करून घेतले आहेस, दाखवलेस ना एकदा, परत आता काय त्याचं प्रमोशन मिळावं अशी इच्छा आहे का? आणि मग फुकट तुला नेल्स करायला मिळतील. सतत नेल दाखवून तिथे लोकांचं लक्ष वेधून घ्यायचं आणि मग लोक विचारतील आणि मग ती बाई तुला म्हणेल की अरे तुला एवढं लोक विचारतायत तर मग तू प्रमोट कर आमचं हे आणि आम्ही तुला फ्रीमध्ये, म्हणजे सगळ्या गोष्टीमध्ये ह्या लोकांची आडीबाजी असते. असंच करून असंच ठगवून. म्हणून मी प्रत्येक वेळेला सांगते की फक्त त्यांची लाईफ कशी बेटर होईल हे बघण्यापेक्षा ना आपली लाईफ आपल्याला कशी बेटर करता येईल ह्याच्याकडे तुम्ही फोकस करा. कारण का हे जे सगळं उधळपट्टी आणि हे सगळी जी मजा चालली आहे ना ही फक्त आणि फक्त तुमच्या जीवावर चालली आहे. तर तीच मेहनत तोच वेळ जर तुम्ही स्वतःसाठी सत्काराने लावलात ना तर तुम्ही पण तीच लाईफ लीड करू शकता जे ते करत आहेत. त्या हगारोने तर इतकं म्हणजे हपापलेत हे लोक हगारोला की कुठेही गेले तरी तिथे पण ते घेऊन जायचं आणि स्टायलर आणि असं तुम्ही तुमचे हेअर फ्लॉन्ट करू शकता. तू पण करून घे बाई हेअर फ्लॉन्ट, कारण सतत ते दाखवून टाकल्यावर आता उरणार नाही आहेत. तर करून घे आता, वेळ आहे तोवर, नाहीतर नंतर मग ते चिमासारखंच होणार आहे. चिमाचं कसं झालं आहे तरी ते टाकलं फ्लॉन्ट करते, तू पण कर मग थोड्या दिवसांनी. काय तर म्हणे आम्ही वर्षभराची शॉपिंग एकाच दिवसात केली, वर्षभराची शॉपिंग. हो का? मग आता वर्षभर शॉपिंग नको करू, झाली ना शॉपिंग? असं सकाळी म्हटलं तर आता लगेच संध्याकाळपर्यंत हिचं फिरलं. लगेच फनीवर गेला बुकिंगचं बघायला, तोपर्यंत मी खाली 2-4 कुर्तीज घेतल्या.
म्हणजे किती ना किती अक्षरशः शेवटच्या क्षणापर्यंत शॉप टिल यू ड्रॉप ही युक्ती या बाईने सार्थकी लावली. अगदी त्या एअरपोर्टला हिला धक्के मारून बाहेर काढेपर्यंत ही शॉपिंग करत होती. म्हणजे काय किती ना ते पुढच्या कंटेंटसाठी काय काय करावं लागतं, काय ना काहीतरी चिरीमिरी घेऊन जावं लागतं, कारण कंटेंटला मग काय ना काहीतरी द्यावं लागतं ना. पण ठीक आहे, ॲटलिस्ट ती काहीतरी देते तरी. त्या मांसाळसारखी फुकट तर नाही करून घेत काय कामं. आणि सगळे बाबा आजकाल तिकडे जाऊन काय राजस्थान टुरिझमला हे करायला बघतायत की काय फुकटचं स्पॉन्सर मिळवण्याचा प्रयत्न करतायत. सगळ्या आपल्या स्वतःला सो कॉल्ड मॉडेल समजणाऱ्या जाऊन तिकडे मारे हिवड मी नाची मोर थैया करत गिरक्या घेत आहेत. आणि बघूया आता कोणाचा नंबर कोणाचाच लागणार नाही आहे तसं तर. ये अपनी औकात में रहो, ज़्यादा ऊंचा उडने की कोशिश मत करो, नाही तर धप करके गिरोगे. सगळ्यामध्ये ही काही ना काहीतरी फुकट हे करण्याचा प्रयत्न करते. आता ते बूमकारचं पण तसंच. बूमकार खूप छान आहे, बूमकार ॲप डाउनलोड करा, बूमकार हे करा, म्हणजे ही फिरायला मोकळी. मग थोडे दिवसांनी डोमेस्टिक ट्रिप्स वगैरे काढायला आणि दुनियाभर फिरत राहायला. बूमकारचं प्रमोशन फुकट मिळालं तर मग हिला फुकट बूमकार. आणि मग ही सगळीकडे बूम बूम जब मिलते हैं हम दोनों आँखों आँखों में होते हो गुम कि दिल बोले बूम 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 करायला मोकळी. आणि अबाउट दॅट कॅप्शन की आम्ही ह्या गेममध्ये हरलो, तर ऑब्व्हियसली हरणारच होतात. त्याच्यामध्ये नवीन काहीच नाही आहे, कारण फनीबरोबर काही जिंकत नाही फनी. आणि फनी इतका चिडकुट आहे ना, म्हणजे त्या दिवशी पण कुठल्या तरी आधी पण एका प्रिव्हियस ह्याच्यामध्ये बड्डेच्या वेळेला इतका कुठला तरी असाच बलून गेम काहीतरी होता, त्याच्यामध्ये हरला तेव्हा इतका चिडला होता, रागाने बलून फेकून दिला होता. अरे तुझा स्पीड वाढवणार आहे हां, कधी अंधारात दिसत नाही तर अंधारात तू दिसला, एकदा कधी चिपकायला मिळालं तर सोडतच नाही. तो जास्तीत जास्त वेळ तो काय म्हणतात ना ते फीलिंग येण्याचा प्रयत्न करतो. अभी मिला है फिर कभी मिले ना मिले, तो अभी ये गेम के बहाने थोडा जेलू तेरी नीले नीले होठों से शबनम पीलू, त्याच्यामध्ये तो एकदम मदहोश होऊन जातो आणि मग गेम हरतो. अरे फनी कसा रे तू, असा कसा तू वेगळा आगळा. किती किती ते हळूहळू. आणि आता तुझं नाही रे रोमॅन्स करण्याचं कसलं काय. आता अंकल आप थोड़ा सा थम जाओ, रुक जाओ, अपने उम्र के हिसाब से जरा जीना सीखो. कसलं डोमलचं रोमॅन्टिक. आणि दरवेळेला दिवस रात्र सारखं तेच आणि नुसतं रोमॅन्टिक केलं तर किती बोर आहे ना. मी हाच विचार करत होती मंडळी त्या दिवशी, की सतत असं कोणतरी बोलत राहिलं. रोज जर तुम्हाला कोण म्हणालं हे यू आर लुकिंग सो ब्युटिफुल, तर मग त्या बोलण्याला काय अर्थ राहणार आहे ना. लिटरली म्हणजे ते असं वाटतं कधी कधी बच्चनाचं रिॲक्शन बघून पण असं वाटतं की तिला पण माहिती आहे हा काही, म्हणजे मी कशीही दिसत असली तरी हा असंच बोलतो. तिलाही कुठेतरी ती जाणीव आहे की मी खरंच काही असं काही भारी काही दिसत नाही आहे, पण हा उगाचच आपला चिमकांडा नुसता बोलायचं म्हणून नेहमी एकच घिसापेट्टा डायलॉग मारत असतो. तर कुठलीही गोष्ट ना कधीतरी केल्याने त्याचं नाविन्य राहतं आणि काय खूप छान वाटतं. ते छान एक फिलिंग असतं. पण तीच गोष्ट रोज केलं ना की ते रटाळ होतं, ते बोर होतं. आणि शेवटच्या दिवशी जेव्हा जाण्याचं वेळ आली आणि सगळं वाइंडअप केलं तेव्हा मॅडमला कंटाळा आला. आत्ता खरंच कंटाळा आला. अरे कंटाळा तर येणारच, कंटाळा येवो न येवो जायचं तर आहेच ना. काही ते कोण फुकट ठेवून तर घेणार नाही आहे, पैसे खर्च करायला लागणार. ट्रिप आहे ती, कायमचे राहायला आलेले नाही, तर मग जावं तर लागणारच. त्याच्यात आता कंटाळा का आला आणि इतके दिवस नाही आला आणि आत्ता बरोबर शेवटच्या वेळेला कंटाळा आला. आले मोठे. बेटनाला आणि चुनालला भेटून आम्ही काय सुरुवात केली आणि भेटून आनंद झाला. आणि तू कधी भेटली हां, कसली सुरुवात केली. तिच्या मुलीला इंजेक्शन टोचून सुरुवात केली हे सांगा ना. भेटली असं म्हणजे इतकं मिसलिडिंग आणि इतकं खोटं बोलायचं ना. कुठे ग बाई, कुठे फेडशील हे. आणि आता हिचं कंटेंट रेडीच आहे.
आता जसं मावसाडने छापले ना एका ट्रिपवरती नंतर आल्यावर कंटेंट, तसंही आता छापणार आहे. हिला ती आयडिया लास्ट ट्रिपमधनं चाललेली आहे. आता एक अख्खा व्लॉग येईल ज्याच्यामध्ये ही सगळे कपडे आता दाखवेल, ट्रिपमध्ये जे जे काही घातले आणि कुठून घेतले त्याचा एक व्हिडिओ येईल, त्याच्या लिंक्स दिल्या जातील, नाहीतर मग कुठून घेतले शॉप ते सगळं सांगितलं जाईल. ह्या दिवशी मी हा ड्रेस घातला, ही ॲक्सेसरीज घातले, तर मग हे मी इथून घेतलं, ह्याची लिंक ही आहे, त्याचा एक आता व्हिडिओ येईल. नंतर मग लोकांसाठी काय काय गिफ्ट्स आणले त्याचा एक व्हिडिओ येईल. तर मोर ओव्हर हे लोक घुमून फिरून सेम कंटेंट फिरवतात, हे धुणी भांडी संघटनावाले. आणि लिटरली ही बाई कशावरही प्रवचन देऊ शकते. सर्कस सारख्या गोष्टीवरही ही प्रवचन देत होती. मी काही बोलायचं, उगाचच बडबड तेच बोलायचं कशावरही कुठूनही. आम्ही नेहमीच सांगतो लिव्ह लाईफ टू द फुलेस्ट, आणि मला एकदम नॉस्टॅल्जिक झालं. मला असं वाटत होतं, तसं वाटत होतं. सर्कस यार, म्हणजे नको ना. एक दिवस नाही दिलंच प्रवचन तर काय जाणार आहे काय? किती पकवायचं लोकांना, पकाव कुठची. सो ह्याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. आपलं नॉमिनेशन स्टार्ट झाले आहेत अवॉर्ड्ससाठी, तर कम्युनिटी चेक करा. आणि काही मला माहिती आहे, म्हणजे बच्चनाचं नाव नाही आहे, ती पण धुणी भांडी कॅरेक्टर आहे, पण तिचं नाव नाही आहे. प्रत्येक कॅटेगरीमध्ये ना मॅक्सिमम 4च पोलमध्ये आपण टाकू शकतो. तर त्यासाठी मी जे टॉपमोस्ट आहे, जे फक्त आणि फक्त हेच करत असतात मेजरली, त्यांची नावं दिली आहेत. तिच्यासाठी आणि इतर जे काही आहेत गुड्डी वगैरे असे पण लोक आहेत, त्यांच्यासाठी वेगळ्या कॅटेगरीज आहेत, त्याच्यामध्ये त्यांची नावं येतील. कुठल्या कॅटेगरीमध्ये काही नावं कॉमन असतील, कुठल्या कॅटेगरीमध्ये काही नावं नवीन असतील, ते तुम्हाला कळेलच. खूप छान वेगवेगळ्या कॅटेगरीज मी विचार करून ठेवल्या आहेत. सो स्टे ट्यून्ड फॉर इट, आणि भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर, बाय, मासलामा.